नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे. आपण बघत आहात युट्यूब चॅनल मेडिकल ऍडमिशन गायडन्स. या चॅनलद्वारे मेडिकल ऍडमिशन संदर्भात सर्व माहिती अतिशय नियमित पद्धतीने विद्यार्थी आणि पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते. तरी हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या डॉक्युमेंटची माहिती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे कट ऑफ वाढतो कसा, कट ऑफवर परिणाम करणारे घटक याचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे एमबीबीएस कट ऑफचा पण अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण बीएमएस कट ऑफ बद्दल अभ्यास करणार आहोत. तर बीएमएस कट ऑफच्या परिणाम करणारे घटक वेगळे असतात. जरी समजा एमबीबीएस कट ऑफ खूप वाढला तरी बीएमएस कट ऑफवर खूप परिणाम होत नाही, कारण एमबीबीएसचं ऍडमिशन संपल्यानंतर अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाने जातात. काही विद्यार्थी बीएमएसला येतात, काही विद्यार्थी बीडीएसला जातात, काही विद्यार्थी इंजिनिअरिंगला जातात, काही विद्यार्थी रिपीटला जातात. तर जरी समजा इतर कट ऑफ वाढले तर बीएमएस कट ऑफ वाढत नाही. आणि त्याच्यावर परिणाम करणारे घटक कसं असतात, बीएमएसचे कॉलेजेस पण दरवर्षी नवीन येतात. ज्या प्रमाणात एमबीबीएसचे कॉलेज येतात त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात बीएमएसचे कॉलेज येतात. त्याच्यामुळे पण कट ऑफ कमी होतं, जास्त होतं. तर आपण अभ्यास करूया. ओपन साठी 2023 साली कॅप राऊंडचा कट ऑफ होता 470 आणि ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा कट ऑफ होता 460, म्हणजे 10 मार्काचा फरक होता. गव्हर्नमेंटच्या कट ऑफ मध्ये विशेष काही फरक पडत नाही. फरक पडतो तो प्रायव्हेटच्या कट ऑफ मध्ये. प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट, की प्रायव्हेटचे ज्या सीट्स स्टेट गव्हर्नमेंट कडून भरल्या जातात त्याला सेमी गव्हर्नमेंट म्हणतात. त्याच्यामध्ये ती सवलत मिळते. तर आपण प्रायव्हेटचा जास्त अभ्यास करू. गव्हर्नमेंटच्या कट ऑफवर जास्त परिणाम होत नाही. तर प्रायव्हेटमध्ये मागच्या वर्षी कॅप राऊंड 3 म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड कॅप राऊंड 3 चा कट ऑफ होता 348. नीट घ्या, कॅप राऊंड 3 प्रायव्हेटचा कट ऑफ होता 348. आणि ह्या कॅप राऊंड झाल्यानंतर जे काही ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड सुरू झाले तेव्हा अचानक 12 नवीन कॉलेजेसला मान्यता मिळाली. आणि हे 12 नवीन कॉलेजेस स्पॉट राऊंडला किंवा ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंडला आले. त्यामुळे हा जो 348चा कट ऑफ होता तो डायरेक्ट क्रॅकडाऊन 287 वर आला. अलग लक्षात, म्हणजे जवळजवळ 60 मार्कांनी कट ऑफ कमी आला. नीट लक्षात घ्या, प्रायव्हेटचा सेमी गव्हर्नमेंटचा कॅप राऊंड 3 चा कट ऑफ 348 होता. त्याच्यानंतर 12 नवीन कॉलेजेस आले, त्याच्यामुळे कट ऑफ क्रॅकडाऊन होऊन 287 आला. तसंच एससीच्या प्रमाणात पण झाला. एससीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता 404 कॅप राऊंडचा आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा 390 आणि कॅप राऊंड 3 चा प्रायव्हेटचा एससीचा कट ऑफ होता 343. आणि ह्या 12 नवीन कॉलेजेसमुळे क्रॅकडाऊन होऊन 286 झाला, म्हणजे जवळजवळ 60 मार्काचा फरक पडला. पण आता 2024 साली काय होणार आहे? 2024 साली गव्हर्नमेंटच्या कट ऑफवर विशेष काही परिणाम होणार नाही, कारण गव्हर्नमेंटचे काही कॉलेज खूप वाढले नाही किंवा एखादा आला तरी येईल. म्हणजे गव्हर्नमेंटचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता 460, डायरेक्ट 460 बघू, तो कट ऑफ एक तर 460च राहील किंवा जास्तीत जास्त 462 किंवा 465 पर्यंत होईल. त्याच्यापेक्षा काही वाढणार नाही. नीट लक्षात घ्या, गव्हर्नमेंटचा मागच्या वर्षीच्या कट ऑफ पेक्षा ह्या वर्षीचा कट ऑफ पण तेवढाच राहील, कारण मी सांगितलं मुलं वेगवेगळ्या दिशेने जातात. पण प्रायव्हेट बद्दलच्या मनामध्ये खूप शंका आहेत मुलांच्या. ते कसं आहे, मुलांना काय वाटतंय किंवा पालकांना काय वाटतंय, मागच्या वर्षी जे काही 287 ला क्लोज झालं बीएमएस, तर त्याच कॉलेजला ह्या वर्षी पण 287 किंवा 290 किंवा तसं होणार नाही. कारण का, तर मागच्या वर्षी हे जे काही 12 नवीन कॉलेजेस आलेले आहेत, नीट लक्षात घ्या, मागच्या वर्षी जे ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड जे 12 नवीन कॉलेजेस आलेत ते ह्या वर्षी पहिल्याच राऊंड पासून असणार आहेत. अलग लक्षात, म्हणजे मागच्या वर्षी 12 नवीन कॉलेजेस ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंडला जे होते ते ह्या वर्षी कॅप राऊंड पहिल्यापासून असणार आहे. त्याच्यामुळं मागच्या वर्षी जो कॅप राऊंडचा 348चा हे होता कट ऑफ होता तो कमी होणार आहे ह्या 12 कॉलेजेसमुळे. तर तो 340 पर्यंत येऊ शकतो. म्हणजे प्रायव्हेटचा कॅप राऊंडचा कट ऑफ 340 पर्यंत येऊ शकतो किंवा वाढून 342 345 होतो. त्याच्यापेक्षा काही जास्त वाढणार नाही. पण ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, जर मागच्या वर्षी जसे 12 नवीन कॉलेजेस आले तसे जर अजून नवीन कॉलेजेस आले 6-7 तर हा कट ऑफ कमी होऊ शकतो. जर समजा मागच्या वर्षी जसे 12 नवीन कॉलेजेस आले तसेच जर 6-7 नवीन कॉलेजेस आले तर हा कट ऑफ 340चा खाली होऊन 320 पर्यंत येऊ शकतो किंवा जास्तीत जास्त 310 पर्यंत येऊ शकतो. त्याच्यापेक्षा कट ऑफ खाली येणार नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, गव्हर्नमेंटसाठी बीएमएस साठी सेफ स्कोर आहे 460 किंवा 465 आणि बीएमएस साठी सेमी गव्हर्नमेंट साठी प्रायव्हेट साठी सेफ स्कोर आहे 310. आणि जर खूपच म्हणजे अजून खूपच कॉलेज आले तर 300, त्याच्या खाली कट ऑफ येणार नाही. आणि ओपनचा आणि कॅटेगरीचा कट ऑफ साधारणपणे सेमी गव्हर्नमेंटसाठी सारखाच असतो. हे बघा, मागच्या वर्षीचा पण सिनारिओ बघा,
ओपनचा सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता 287 आणि एससीचा कट ऑफ होता 286. फरक पडत नाही. नीट लक्षात घ्या, बीएमएस साठी, सेमी गव्हर्नमेंटसाठी ओपनचा आणि रिझर्वेशनचा कट ऑफ जवळजवळ सारखा असतो, फक्त 4-5 मार्कांनी कमी होतो, त्याच्यामध्ये फरक पडत नाही. आता आपण ओपनचं बघितलं, एससीचं बघितलं, ओबीसी, व्हीजे, NT1, NT2, NT3 बघूया आणि हा विषय थांबूया. ओबीसी साठी गव्हर्नमेंटचा कट ऑफ साधारणपणे 460 पर्यंत जाऊ शकतो आणि प्रायव्हेटचा कट ऑफ 300 पर्यंत जाऊ शकतो. प्रायव्हेटचे कट ऑफ ते सगळे सारखेच राहणार. व्हीजेचा कट ऑफ 435 राहू शकतो गव्हर्नमेंटचा. NT1चा गव्हर्नमेंटचा कट ऑफ 410 पर्यंत जाऊ शकतो. NT2चा गव्हर्नमेंटचा कट ऑफ 420 पर्यंत जाऊ शकतो आणि NT3चा गव्हर्नमेंटचा कट ऑफ 406 पर्यंत जाऊ शकतो. कारण कसं आहे, मागच्या वर्षी पण ह्याच प्रमाणात होते. नीट गव्हर्नमेंटचा बघा परत एकदा. गव्हर्नमेंटचं कॅटेगरीसाठी ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन सारखंच 460. एससी साठी आपण बघितलं 390. परत व्हीजे साठी 435, NT1 साठी 410, NT2 साठी 420 आणि NT3 साठी 410. मागच्या वेळी काय झालं, NT3चा कट ऑफ थोडा कमी आला होता गव्हर्नमेंटचा, तो काय दरवर्षी सिनारिओ चेंज होतो. आता प्रायव्हेटसाठी मी तुम्हाला सांगितलं, प्रायव्हेटसाठी ओपनचा आणि गव्हर्नमेंटचा ओपनचा आणि कॅटेगरीचा कट ऑफ साधारणपणे सारखाच असतो. त्याच्यामुळे सर्व कॅटेगरीसाठी प्रायव्हेटचा कट ऑफ हा 300च्या दरम्यानच राहणार आहे. 310 किंवा 300 ह्याच्यापेक्षा खाली कट ऑफ येणार नाही. आणि जर मागच्या वर्षी सारखे जर 12 किंवा भरपूर कॉलेजेस राहिले तर जास्तीत जास्त 10 मार्कांनी कमी होऊ शकत, 290 पर्यंत येऊ शकतो. म्हणजे ह्या वर्षी बीएमएस ला जर ज्यांना घेऊ इच्छितात, गव्हर्नमेंटला जर जायचं असेल तर तुम्हाला 460च्या वरती मार्क पाहिजे आणि सेमी गव्हर्नमेंटला जर पाहिजे असेल, अलग लक्षात, सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजेसच्या ज्या सीट्स गव्हर्नमेंट भरतं म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट भरतं आणि त्या सीट्सला तुम्हाला फी सवलत मिळते, त्याला सेमी गव्हर्नमेंट म्हणतात. त्याला जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला कमीत कमी 300 मार्क पाहिजे, 300 किंवा 310. त्याच्या खाली जर मार्क असतील तर तुम्ही अनसेफ मध्ये आहे. सेफ स्कोर तुमचा 300 आहे, 310 आहे आणि गव्हर्नमेंटसाठी 460 आहे. आता 300च्या खाली ज्यांना मार्क पडलेत त्यांच्यासाठी काय, हा मुद्दा आहेच ना. 300च्या खाली ज्यांना मार्क पडले आहेत त्यांना इन्स्टिट्यूशन कोट्याला जावं लागतं, मॅनेजमेंट कोट्याला जावं लागतं. तर त्यासाठी मी पुढचा व्हिडिओ करणार आहे. माझा पुढचा व्हिडिओचा विषय आहे ऍडमिशन्स फॉर द इन्स्टिट्यूशनल कोटा फॉर बीएमएस अँड एमबीबीएस. अलग लक्षात, पुढचा विषय परत एकदा ऐका. ऍडमिशन फॉर बीएमएस एमबीबीएस फ्रॉम द इन्स्टिट्यूशनल कोटा और मॅनेजमेंट कोटा. त्याची पण पद्धत वेगळी आहे, ते पण ऑनलाईनच होतं. तर पुढचा व्हिडिओ निश्चित बघा. बी कनेक्टेड विथ मी. हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. कारण आपली मराठी संस्कृतीच आहे, एकामेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. जय हिंद, जय महाराष्ट्र.